व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 लेक्चर पासून आपण डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले आणि ते फॉर्म्युल्यांवरून प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे टीच केलं. आज आपण डेरिव्हेटिव्हचा जो एक इम्पॉर्टंट रूल आहे, प्रोडक्ट रूल, आज आपण प्रोडक्ट रूलचं बेसिक घेणार आहोत. देन टुमॉरो डिव्हिजन रूल अँड आफ्टर दॅट एक्झरसाइज. तर आज आपण टीच करणार आहोत प्रोडक्ट रूल. तर सर्वात आधी प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला काय असतो ते समजून घ्या. आधी तुम्ही बुक मध्ये हेडिंग टाका प्रोडक्ट रूल अँड राईट डाऊन डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. याला यू इंटू व्ही लक्षात ठेवण्यापेक्षा प्रोडक्ट रूल हा नेहमी फर्स्ट टर्म सेकंड टर्म कोणती आहे व्ही. तर जेव्हा आपण आपला प्रोडक्ट रूल अप्लाय करतो तर प्रोडक्ट रूल अप्लाय कसा करायचा. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. काय सांगितलं मी? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. राईट डाऊन दिस. मग हा रूल अप्लाय केव्हा केव्हा होणार त्याकडे आधी लक्ष द्या. एक्झाम्पल, y इक्वल टू आहे 3 इंटू टॅन एक्स. 3 सोबत टॅन एक्स मल्टिप्लाय आहे, पण त्यामधली एक टर्म कॉन्स्टंट आहे ना. एक टर्म काय आहे? कॉन्स्टंट. अप्लाय होणार नाही, अप्लाय होणार नाही. सेकंड, y इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. एक साइन एक्स आहे इंटू लॉग एक्स आहे. दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट. जर दोन टर्मचा जर प्रोडक्ट असला तेव्हाच तिथे प्रोडक्ट रूल लागतो. लक्ष द्या केअरफुली. कुठे पण तुम्ही प्रोडक्ट रूल लावा मार्क्स भेटत नाही. साइन एक्स इंटू लॉग एक्स आहे, दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, इथे प्रोडक्ट रूल लागणार. समजलं विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हाच प्रोडक्ट रूल लागत असते. एक्झाम्पल मध्ये हे लिहून घ्या. इथे का बरं लागत नाही? बिकॉज इथे एक कॉन्स्टंट टर्म आहे. इथे का बरं लागतो? ही पण व्हेरिएबल आहे, ती पण व्हेरिएबल टर्म आहे. साइन एक्स इंटू लॉग एक्स इथे कॉन्स्टंट आहे का? दोन पैकी जर एक कॉन्स्टंट असला प्रोडक्ट रूल लागत नाही. ओके, आता आपण सिम्पली प्रॉब्लेम घेऊ. बट हे प्रॉब्लेम समजण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म्युले. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे फॉर्म्युले पाठ असणार मला डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर एकदम इझी जातो. एक्झरसाइज तर आपल्या स्टार्ट व्हायच्याच आहे, बट बेसिक जर तुमचं क्लिअर झालं फुल चॅप्टर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. बघा आता आपला प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम, इफ y इक्वल टू साइन एक्स इंटू घेतलं मी टॅन एक्स, फाइंड dy बाय dx. y इक्वल टू काय लिहिलं मी? साइन एक्स इंटू टॅन एक्स, फाइंड dy बाय dx. नाउ सोल्युशन मध्ये y इक्वल टू आधी ऍज इट इज टर्म लिहायची. y इक्वल टू साइन एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा मधात प्लस साइन आहे का? नाही. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. मग दोन टर्मचं जर मल्टिप्लिकेशन असलं तर प्रोडक्ट रूल लावायचा. प्रोडक्ट रूल लावत असताना फर्स्ट टर्म कोणती आहे? साइन एक्स. सेकंड टर्म कोणती आहे? टॅन एक्स. प्रोडक्ट रूल बघा, dy बाय dx. काय असतो प्रोडक्ट रूल? फर्स्ट टर्म कोणती? साइन एक्स. फर्स्ट टर्म इंटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ सेकंड टर्म. चांगल्या प्रकारे लक्ष द्या. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. प्रोडक्ट रूलचा फॉर्म्युला अप्लाय केला. देन सॉल्व. dy बाय dx. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे का तुम्हाला? नाही. इथं लिहिलंय का dy बाय dx, म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागत नाही. ही टर्म ऍज इट इज लिहायची. साइन एक्स इंटू, त्यानंतर फॉर्म्युला पाठ पाहिजे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होते? फॉर्म्युले लिहून दिली आहे मी, 1 महिना झाला लिहून देऊन. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स काय होते? तर सेक स्क्वेअर एक्स. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स काय होते? सेक स्क्वेअर एक्स. साइन कोणती? प्लस. हा टॅन एक्स पुन्हा ऍज इट इज, कारण याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे का? नाही. टॅन एक्स ऍज इट इज इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होते? साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह होते कॉस एक्स. सो कॉस एक्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम फिनिश. राईट डाऊन फास्ट. इफ y इक्वल टू log x इंटू रूट एक्स, log x इंटू रूट एक्स, find dy by dx. Now see here carefully. आपल्याला y इक्वल टू काय गिवन आहे? log x इंटू रूट एक्स. बराबर. log x इंटू रूट एक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली फर्स्ट टर्म कोणती झाली? log x. सेकंड टर्म कोणती झाली? रूट एक्स. log x पण कॉन्स्टंट नाही आहे, रूट एक्स पण कॉन्स्टंट नाही आहे. मग याला प्रोडक्ट रूल अप्लाय करू. काय येणार आपला प्रोडक्ट रूल? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सिंपल आपला प्रोडक्ट रूल अप्लाय केला. काय आहे प्रोडक्ट रूल? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. प्रोडक्ट रूल अप्लाय. रूट एक्स, रूट एक्सचं काय होते? 1/2 रूट एक्स. हे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. प्लस रूट एक्स आणि लॉग एक्सचं आन्सर 1/x. डेरिव्हेटिव्ह फक्त ज्यांच्या समोर डी बाय डी एक्स लिहून आहे त्यांचंच काढावं लागते. याच्या समोर डी बाय डी एक्स लिहून आहे का? नाही. ही टर्म ऍज इट इज, ही सुद्धा टर्म ऍज इट इज. फॉर्म्युले जर पाठ झाले नसणार तर फॉर्म्युले पाठ करा आणि ती पूर्ण फॉर्म्युलेची लिस्ट जिथे तुम्ही वारंवार तुमचं लक्ष जात असणार तिथे लावून ठेवून द्या, म्हणजे फॉर्म्युले रीड झाले पाहिजे. राईट डाऊन. टू एक्स इंटू एक्स क्यूब आहे. बराबर. आता याला आपण सॉल्व कसं करू? थोडं केअरफुली लक्ष द्या. आधी प्रॉब्लेम आपण ऍज इट इज पुट अप करू. ई रेज टू एक्स इंटू एक्स क्यूब. यामधली फर्स्ट टर्म कोणती झाली? ई रेज टू एक्स. सेकंड टर्म एक्स क्यूब. सो अप्लाय द प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म इंटू derivatives of second term plus second term into derivatives of first term. प्रोडक्ट रूल अप्लाय केला. प्रोडक्ट रूल अप्लाय केल्याबरोबर फॉर्म्युला अप्लाय करू. ई रेस टू एक्स ऍज इट इज. एक्स रेस टू एन, कारण एक्सच्या रेस टू नंबर आहे. काय असतो एक्स रेस टू एन? एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला असतो n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. काय असतो? n इंटू एक्स रेस टू n मायनस 1.
सो n किती आहे इथे 3, तर आधी 3 येणार, त्यानंतर x 3 - 1, ओके, n इंटू x रेस टू n - 1. सो n म्हणजे 3 इंटू x रेस टू 3 - 1. 3 - 1 किती होते 2, तर डायरेक्ट इथे 2 लिहायचं, फिनिश. प्लस एक्स क्यूब इंटू ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह किती होते, ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज ई रेस टू एक्स. सो ई रेस टू एक्स, दोघांमधून कॉमन निघत आहे ई रेस टू एक्स, तर ई रेस टू एक्स कॉमन काढू. इथे राहिला 3x² प्लस या प्लेसवर राहिला आपला एक्स क्यूब. प्रॉब्लेम फिनिश. राईट डाऊन. इफ y इक्वल टू sin x इंटू cos x, y ची व्हॅल्यू काय लिहिली मी आता, sin x इंटू cos x. फाइंड dy by dx. ओके, नाउ सी हिअर केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले प्रॉब्लेम चालू आहे, हे प्रॉब्लेम चालू आहे प्रोडक्ट रूल वर. प्रोडक्ट रूल आयडेंटिफाय कसा करायचा, तर प्रोडक्ट रूल आयडेंटिफाय करण्यासाठी जेव्हा दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असणार, दोन टर्मचं काय असणार, मल्टिप्लिकेशन, तेव्हाच प्रोडक्ट रूल अप्लाय होतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि त्या दोन टर्म पैकी सुद्धा एक टर्म कॉन्स्टंट नसली पाहिजे. ओके, हे बेसिक आहे. बेसिक जर तुम्हाला समजलं, आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला. आज हा आपला 4था व्हिडिओ असणार. तुम्ही हे 4ही व्हिडिओ आज पुन्हा नाईट मध्ये एक सोबत बघून घ्या. पूर्ण बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाणार. उद्या आणखी आपलं एक बेसिक आहे. जसा हा मल्टिप्लिकेशन वाला रूल आहे, तसाच उद्या आपला डिव्हाइड वाला रूल राहणार. त्याला म्हणतो आपण डिव्हिजन रूल. उद्या डिव्हिजन रूल झाला का आपलं पूर्ण बेसिक फिनिश. मग एक्सरसाइज स्टार्ट होणार. तोपर्यंत फॉर्म्युले लर्न करून ठेवा आणि बेसिक चे व्हिडिओ पाहून ठेवा. बघा आता sin x इंटू cos x आहे. सो sin x इंटू cos x. यामधली फर्स्ट टर्म कोणती आहे, sin x. सेकंड टर्म कोणती आहे, cos x. अप्लाय करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. नाउ सी हियर, sin x as it is. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय होते, cos x चं डेरिव्हेटिव्ह होते विद्यार्थी मित्रांनो मायनस sin x. लक्षात ठेवा, cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. सो मायनस sin x प्लस cos x as it is इंटू sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. सो sin x into sin x sin square x. sin x into sin x sin square x. बट sin कोणती आहे, मायनस. सो मायनस sin square x प्लस cos x into cos x cos square x. Okay, write down this. Problem finish.